मेडिकल ॲडमिशनसाठी आवश्यक असणारी नीटची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाली. यावरून संपूर्ण देशात मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी यावरून सरकारवर निशाणा साधला. या प्रकरणात सीबीआयची एंट्री झाली आणि या प्रकरणाचा तपास सुरू झाला. या सगळ्यात या प्रकरणाचं कनेक्शन केरळ, राजस्थान, हरियाणापर्यंत पोहोचल्याचं लक्षात आलं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या सगळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आणि एकच खळबळ उडाली. नीट पेपर फुटी प्रकरणाचे मास्टरमाइंड हे नाशिक, अहिल्यानगर आणि पुण्याशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलंय. या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा अटक सत्र सुरू करून नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे आणि पुण्यातून एका महिलेला अटक केली आहे. या सगळ्यांना पुढच्या चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवण्यात आलंय. सगळ्यात आधी राजस्थानच्या सीकर इथून पेपर लीक झाल्याचं समोर आलं असलं तरी याचे मास्टरमाइंड महाराष्ट्रात असल्यामुळं नीट पेपर फुटी प्रकरण आता चांगलंच चर्चेत आलंय. पेपर फुटीला नक्की सुरुवात कुठून आणि कशी झाली, आतापर्यंत या प्रकरणात कोणती नवीन माहिती समोर आली आहे आणि याचे महाराष्ट्रातले मास्टरमाइंड नक्की आहेत कोण? नीट पेपर फुटी प्रकरणाची ए टू झेड माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी नीटचा पेपर नेमका फुटला कसा त्याचा घटनाक्रम बघूयात. 3 मे 2024ला नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून देशभरात नीट परीक्षा घेण्यात आली. जवळपास 23 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. पण पेपर झाल्यानंतर संध्याकाळी राजस्थानच्या सीकर इथल्या एका शिक्षकांच्या हाती एक 150 पानांच्या कागदांचं बंडल लागलं. या शिक्षकांच्या घरमालकानं हे बंडल त्यांना दिलं. या कागदांवर हाताने लिहिलेले काही प्रश्न होते. हे प्रश्न नीट परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचे होते. हा पेपर क्वेश्चन बँक किंवा गेस पेपर होता. हा गेस पेपर बघून त्या शिक्षकाला संशय आला. त्यांनी काही वेळापूर्वीच झालेल्या नीटच्या परीक्षेतल्या प्रश्नांसोबत या गेस पेपरमधले प्रश्न मॅच करायला सुरुवात केली आणि त्यांना मोठा धक्का बसला. या गेस पेपरमध्ये एकूण 410 प्रश्न होते. त्यातले तब्बल 135 प्रश्न हे नीटच्या मुख्य परीक्षेत होते. यामध्ये केमिस्ट्रीचे 45 पैकी 45 प्रश्न तर बायोलॉजीचे 90 पैकी 90 प्रश्न हे गेस पेपरमधल्या प्रश्नांशी मॅच झाले. इतकंच नाही तर या सगळ्या प्रश्नांचा क्रम सुद्धा जसाच्या तसा होता. फरक फक्त इतकाच होता की नीटच्या मुख्य परीक्षेचा पेपर हा छापलेला होता तर गेस पेपर हस्ताक्षरात लिहिलेला होता. नीट परीक्षेत एकूण 720 गुण असतात. त्यापैकी तब्बल 600 गुणांचे प्रश्न या गेस पेपरमध्ये होते. हे पेपर फुटीचं गंभीर प्रकरण संबंधित शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सीकर पोलिसात धाव घेतली. रात्री 1:30 वाजता ते गेस पेपर आणि नीटची प्रश्नपत्रिका घेऊन सीकरच्या उद्योगनगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पण पोलिसांनी त्यांची तक्रार घ्यायला नकार दिला. पण त्यांनी हार न मानता ज्या संस्थेच्या माध्यमातून नीट परीक्षा घेतली जाते त्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला मेल करून याबाबत माहिती देण्याचं ठरवलं. त्यांनी 7 मेला एनटीएकडे आपली तक्रार दिली. फक्त प्रिंटेड कॉपीज नाही तर या 150 पानी गेस पेपरची पीडीएफ फाईल सुद्धा काही वेळा फॉरवर्ड करण्यात आल्याचं शिक्षकांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. इथूनच उजेडात आलं नीट पेपर लीकचं हे प्रकरण, ज्यानं देशातल्या सगळ्यात मोठ्या मेडिकल एंट्रन्स परीक्षेवर प्रश्न उपस्थित केले. एनटीएला शिक्षकांच्या तक्रारीचा मेल मिळाल्यानंतर एनटीएने याबाबतची माहिती आयबी म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन ब्युरोला दिली. आयबीनं राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. 8 मेला सीकरमध्ये काही लोकांनी हे गेस पेपर खरेदी केल्याचं राजस्थान एसओजीच्या लक्षात आलं. एसओजीनं तपास करत 15 संशयितांना या प्रकरणात ताब्यात घेतलं. यामध्ये अविनाश लांबा आणि मनीष यादव यांची नावं समोर आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत राकेश मंडावरियाचं नाव समोर आलं आणि राजस्थान एसओजीनं देहराडून इथून राकेशला अटक केली. इथूनच या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर यायला लागलं. राकेश हा सीकरचा रहिवासी असून तो देहराडून इथं फिरायला आला होता. त्याने देहराडून इथून राजस्थानच्या चुरू इथल्या एका MBBS विद्यार्थ्याला गेस पेपरची पीडीएफ पाठवली. हा विद्यार्थी केरळमध्ये शिकतो. त्याने गेस पेपरची कॉपी सीकरमध्ये पीजी चालवणाऱ्या आपल्या वडिलांना पाठवली. तिथून या गेस पेपर लीकला लागलेली गळती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. पीजी ओनरनं हा गेस पेपर आपल्या पीजीमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना दिला. तिथून तो टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोचिंग क्लासेस, करिअर काउन्सिलर्स, विद्यार्थ्यांच्या ग्रुपपर्यंत पोहोचला. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार परीक्षेच्या आधी काही विद्यार्थ्यांना फोन आले होते ज्यामध्ये त्यांना पेपर आलाय अशी माहिती देण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार हे फोन दिल्लीहून आले होते. या फोन नंतर हा पेपर सीकर शहरामध्ये वेगानं लीक झाला. काही रिपोर्ट्सनुसार जशी परीक्षा जवळ आली तसं अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच हा पेपर 5,000 ते 30,000 रुपयांपर्यंत विकायला सुरुवात केली.
प्रायव्हेट माफिया नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा गेस पेपर सगळ्यात जास्त शेअर करण्यात आला. या सगळ्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार परीक्षेच्या 2 दिवस आधी हा गेस पेपर प्रत्येकी 5 लाख रुपयांना विकला गेला होता, तर परीक्षेच्या आदल्या रात्री तो प्रत्येकी 30,000 रुपयांना विकला गेला. तपास यंत्रणांना संशय आहे की हे प्रकरण फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नव्हतं. यामध्ये अनेक कोचिंग संस्था, MBBS काउन्सिलिंगशी संबंधित लोक तसंच हॉस्टेलच्या नेटवर्कचाही सहभाग होता. काही मोबाईल फोन्सवर तर फॉरवर्डेड मेनी टाइम्स असा टॅग आढळून आलाय. याचा अर्थ हा पेपर अनेक जणांपर्यंत पोहोचला होता हे स्पष्ट आहे. 12 मेला नीट परीक्षा रद्द केल्यानंतर NTAनं हे प्रकरण CBIकडे सोपवलं. CBIनं या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना 29 एप्रिलला, तर काही विद्यार्थ्यांना 45 तास आधी, तर काहींना 3 मेला परीक्षेच्या दिवशी सकाळी गेस पेपरची कॉपी मिळाल्याचं समोर आलं. ह्या प्रकरणात सुरुवातीला राजस्थानचा मनीष यादव मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात होतं, पण या सगळ्याचे मास्टरमाइंड हे नगर, नाशिक आणि पुण्यातील असल्याचं CBIच्या तपासात समोर आलं. 12 मेला नाशिक पोलिसांनी राजस्थान SOGने दिलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणात शुभम खैरनारला अटक केली. शुभम हा नाशिकच्या इंदिरानगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आहे. मंगळवारी दुपारी मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्यानं केस कापून आपला चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. शुभम खैरनारनं पुण्यातील एका संशयिताकडून 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेतली होती. त्यानंतर ती हरियाणातील एका व्यक्तीला 15 लाख रुपयांना विकून 5 लाखांचा नफा कमवल्याचा आरोप आहे. हा व्यवहार एन्क्रिप्टेड मेसेंजर ॲपद्वारे झाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. शुभम खैरनार हा BAMSचा विद्यार्थी आहे. शुभम खैरनारनं करिअर काउन्सिलिंगच्या नावानं वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचं वर्तुळ तयार करून पेपर फुटीत एंट्री केल्याची माहिती देण्यात येते. पुण्यातून त्याच्याकडे कुरिअरद्वारे पेपर पोहोचल्यानंतर शुभम खैरनारनं टेलिग्रामवर हरियाणात त्याची विक्री केल्याचं तपासातून समोर आलंय. हरियाणातून राजस्थानात गेस पेपर सर्क्युलेट झाल्यानंतर तिथल्या दिनेश बिवाल आणि मांगीलाल बिवाल या दोघा भावांनी या पेपरची खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी सुरुवातीला आपल्या घरातील काही मुलांसाठी या पेपरची खरेदी केली होती, पण नंतर त्यांनी नफा कमवण्यासाठी हा पेपर सगळीकडे पसरवल्याचं सांगितलं जात आहे. दिनेश बिवाल हा भाजपच्या युवा मोर्चाशी संबंधित असल्याचंही तपासात समोर आलंय. तर या प्रकरणात ज्याच्याकडून सगळ्यात आधी गेस पेपर लीक झाला तो मास्टरमाइंड धनंजय लोखंडे असल्याची माहिती CBIच्या तपासात समोर आली आहे. धनंजय हा मूळचा नगरच्या राहुरी तालुक्यातील माहेगाव महाडिक सेंटर इथला रहिवासी आहे. त्याचे वडील शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतात. 2 वर्षांपूर्वी धनंजयनं कर्नाटकच्या मंगळूरू विद्यापीठातून BAMSचं शिक्षण पूर्ण केलं. तो पुण्यातल्या वाघोली इथं प्रॅक्टिस करत असून मेडिकल ॲडमिशनसाठी पुण्यात कन्सल्टिंग करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून धनंजय पुण्यात राहतोय. गेस पेपरची हार्ड कॉपी सगळ्यात आधी धनंजय लोखंडेला पुण्यात असताना मिळाली. त्याने ती कुरिअरद्वारे नाशिकच्या शुभम खैरनारला पाठवली. शुभमने धनंजयकडून 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका खरेदी केल्यानंतर हरियाणातील गुरुग्राम येथील मध्यस्थीला 15 लाखात विक्री केल्याची ही माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर धनंजयला या कामात मदत करणाऱ्या एका महिलेला सुद्धा पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी मनीषा वाघमारे हिला अटक केली आहे. मनीषा पुण्याच्या विवेवाडी इथं राहत असून ती ब्युटी पार्लर चालवत होती. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेला मनीषा मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम मनीषा वाघमारे करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. आता धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे आणि शुभम खैरनार यांची CBIकडून चौकशी होणार आहे. शुभम खैरनारच्या नांदगावच्या घरासोबतच तो नाशिकमध्ये भाड्यानं राहत असलेल्या घरी सुद्धा छापा टाकण्यात आलाय. आरोपी शुभम खैरनारच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. नांदगावमध्ये आरोपी शुभम खैरनारच्या घराची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. या कारवाईत काही साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. आरोपी शुभम खैरनारच्या भावाकडून काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केलं होतं. शुभमचा भाऊ भावेश खैरनारला नांदगाव पोलिसांनी या प्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या. भावेशनं दहशत माजवण्यासाठी पिस्तूल खरेदी केली होती अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. दरम्यान भावेश सध्या जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणात लातूर कनेक्शनची सुद्धा चर्चा होते. 12 मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीत लातूरमधील एका खासगी क्लासेसनं परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना दिलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न नीटच्या प्रत्यक्ष परीक्षेत जशाच्या तशा स्वरूपात आल्याचं गंभीर दावा यात करण्यात आलाय.
त्यामुळे याचाही तपास सीबीआय कडून केला जाणार आहे. आता शुभम आणि धनंजयच्या वडिलांनी आपल्या मुलांवरचे आरोप फेटाळून लावले, पण त्यांच्या चौकशीत पेपर फुटीच्या देशभरातल्या रॅकेटचा उलगडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे रॅकेट आता फक्त काही व्यक्तींपुरतं मर्यादित नसून संपूर्ण देशभरात पोहोचलंय एवढं मात्र नक्की. ते लवकरात लवकर शोधण्यासाठी सीबीआय आणि पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. नीट पेपर फुटीच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.